ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। ब्रेकनंतर आपण अमरावती मतदारसंघ समजून घेणार आहोत। या मतदारसंघात नवनीत राणा यांच्या समोर काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांचं आव्हान आहे। सोबतच या मतदारसंघात प्रचारातील कोणते मुद्दे हे निर्णायक ठरणार आहेत हे समजून घ्यायचं आहे। आपल्या सोबत महायुतीकडून नेते जितू दुधाने जोडलेले आहेत, सोबतच मवियाकडून ओमप्रकाश झोड हे सुद्धा मवियाचे नेते जोडलेले। तर आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्या सोबत जोडलेले। सुरुवातीला आपण सुरेंद्र यांच्याकडून या संपूर्ण अमरावतीच्या निवडणुकीच्या काळात कोणते मुद्दे हे निर्णायक होते ते समजून घेऊया। सुरेंद्र, नक्कीच अमरावती लोकसभेबद्दल जर सांगायचं झालं तर या ठिकाणी अनेक वर्षापासून जो मुद्दा गाजतोय तर स्थानिक कुपोषणाचा आदिवासी मेळघाट जो एरिया आहे, आदिवासी बहु आदिवासी एरिया, आणि या ठिकाणी मोठ्या शेकडो बालकं जे आहेत ते दरवर्षी कुपोषणाला मुखी पडतात। हा मुद्दा या इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात गाजला। दुसरीकडे जर बघितलं तर या ठिकाणी संत्रा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो, संत्रा उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतो, मात्र स्थानिक बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत। या शेतकऱ्यांना संत्रा विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांची गैरसोय आहे, परप्रांतात त्यांचा आपला संत्रा जो विकावा लागतो, या ठिकाणी बाजारपेठी नाहीये। शिवाय संत्रा प्रोसेसिंग केंद्र जे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ते ठिकाणी या ठिकाणी झालेलं नाही। आणि दुसरं जर बघितलं तर शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा अमरावतीमध्ये नसल्याने इथला तरुण जो आहे तो बेरोजगार आहे। शिक्षण झाल्यानंतर त्याला पुणे आणि मुंबई या ठिकाणी जॉबसाठी पडावं लागतं। ही मुद्दे जे आहेत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी गाजले। आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तर आणि या ठिकाणी विमानतळाचा मुद्दा जो गेल्या अनेक 5 वर्षापासून प्रलंबित आहे, तो विमानतळाचा मुद्दा जो विकासाचा तो या ठिकाणी प्रलंबित आहे। आणि याच मुद्द्यावर इथला जो युवक आहे तो मतदानाच्या दिशेने धावला, विकासाच्या दिशेने धावला। नेमकं हे मतदान कोणाच्या पार्ट्यात पण हे बघणं अत्यंत गरजेचं आहे। अमरावती लोकसभेमध्ये जवळपास 8 विधानसभा क्षेत्र येतात आणि या 8ही विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाचे मुद्दे जर बघितले तर शिक्षणाचा मुद्दा, बेरोजगारीचा मुद्दा, शेतीचा मुद्दा, स्थानिक व्यवसायाचा मुद्दा, MIDCचा मुद्दा। MIDC आहे मात्र त्या ठिकाणी मोठे कारखाने नाही आहेत, बेरोजगार युवक या ठिकाणी आहे, जे छोटे मोठे कारखाने या ठिकाणी लागलेले आहेत। रेमंड सारखा कारखाना या ठिकाणी आला, मात्र त्या ठिकाणी देखील परप्रांतातले लोक जे आहेत ते कामाला आहेत, स्थानिक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आले नाही। आणि याच मुद्द्यावर युवक जो आहे तो पुढे आला, त्यांनी आपलं मतदान जे आहे ते मतपेटीमध्ये बंद केलं। येत्या 4 तारखेला निकाल लागला असला तरी हे मतदान नेमकं कोणाच्या पाड्यात पडतं हे बघणं अत्यंत गरजेचं आहे। अमरावती लोकसभेमध्ये 2च उमेदवार जे आहे ते प्रामुख्याने लढतीत होते, महाविकास आघाडी आणि महायुती असे 2च उमेदवार या ठिकाणी लढतीत होते। मात्र हा विकासाच्या मुद्द्यावर नेमकं कोणाला मतदान होतं हे या ठिकाणी बघावं लागेल। जगदीश जी, सुरेंद्र तुम्ही असेच जोडले गेले राहा। जाऊया महायुतीचे नेते जितू दुधाने आपल्या सोबत जोडलेत। जितूजी, आमचे प्रतिनिधी सुरेंद्र यांनी सर्व इथल्या समस्या सांगितल्या, काय प्रश्न आहेत हे सांगितलेलं आहे। तुम्ही या निवडणुकीमध्ये ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे। तुमच्या मते या अमरावतीच्या निवडणुकीमध्ये कोणते असे निर्णायक मुद्दे होते जे तुमच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना विजयी करू शकतात? असे कोणते कळीचे मुद्दे होते? जे तुझा आवाज पोहोचतोय? जे तुझे आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? हॅलो, जितू दुधाने यांच्याकडे आपण जाऊच, मात्र आपल्यासोबत मवियाचे नेते सुद्धा ओमप्रकाश झोड हे जोडलेले आहेत। ओमप्रकाश जी, एकीकडे नवनीत राणा आहेत, दुसरीकडे तुमचे काँग्रेसचे उमेदवार आहेत, आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये एकीकडे हे 2 उमेदवार जरी रिंगणामध्ये असतील तरी बच्चू कडू यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे। तुमच्या मते अमरावतीच्या निवडणुकीमध्ये कोणते असे निर्णय होते किंवा मुद्दे होते जे निर्णायक ठरतायत? नक्कीच अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इथले स्थानिक मुद्दे अतिशय महत्त्वाचे होते। तसं जर बघितलं तर जसं आता सुरेंद्रभाऊंनी सांगितल्याप्रमाणे इथले स्थानिक मुद्दे म्हणजे कुपोषणाचा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणातला कुपोषणाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर जर बघितलं तर पाण्याचा मुद्दा आहे। आजही मेळघाटमध्ये टँकरने पाणी जात आहे। 70 अशी गावं आहेत की तिथे अजूनही वीज पोहोचलेली नाही। 70 ते 80 अशी गावं आहेत की तिथे अजूनही जायला रस्ता नाही। आणि इलेक्शन सुद्धा 26 गावांचं असं झालंय की वाकीटॉकीवर झालेलं आहे। त्याच्यामुळे इथले स्थानिक मुद्दे हे महत्त्वाचे। याच पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। शेतकऱ्यांना संत्र्याचं जर बघितलं तुम्ही गेलाय तर संत्र्याला योग्य भाव मिळाला नाही। त्याच्यानंतर संत्र्याचं नापिकी झाली, संत्रा पडला, त्याचे नापिकीचे पैसे अजून मिळालेले नाहीत। ओमप्रकाश जी, या इथल्या समस्या असल्या तरी प्रचारामध्ये कोणते मुद्दे होते? प्रचारामध्ये हे सर्व मुद्दे होते का? प्रचारामध्ये हे सगळे मुद्दे होते। MIDCचा प्रश्न होता इथला,
त्याच्यानंतर कुपोषणाचा होता, शेतकऱ्यांचा होता, बेरोजगारीचा होता. विशेष म्हणजे आमचे जे सन्माननीय बळवंतराव वानखडे हे उमेदवार होते, यांच्या 100 रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांनी शपथपत्र लिहून दिलेले आहे की आम्ही निवडून आल्यानंतर जे इथले स्थानिक प्रश्न होते ते जिंकल्यानंतर आम्ही ते उठवू आणि ते मार्गी लावू. जी ठीक आहे. ओमप्रकाश जी असेच आपल्या सोबत जोडले राहा. पुन्हा जाऊया आपल्या सोबत महायुतीचे नेते जितू दुधाने जोडलेले आहेत. जितूजी आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? जितूजी हॅलो, आवाज पोहोचतोय? हा बोला बोला. हा, हो माझा आवाज. एकीकडे महायुतीच्या नवनीत राणा विरोधामध्ये 3 ते 4 उमेदवार दिसत आहेत. अशा वेळेस नवनीत राणा यांचा विजय कसा शक्य आहे आणि तुमच्यामध्ये या 2024च्या निवडणुकीमध्ये कोणते असे मुद्दे होते जे निर्णायक ठरू शकतात? जितूजी. जितू दुधाने यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाऊया ओमप्रकाश यांच्याकडे. ओमप्रकाश जी, एकीकडे नवनीत राणा आणि त्यांच्या विरोधामध्ये बच्चू कडू यांनी सुद्धा भूमिका घेतलेली आहे. सोबतच शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे किती नवनीत राणा यांचं काम करतील हा प्रश्न आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर तुम्हाला काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील किंवा सहज विजयी होतील असं वाटते का, की काही अडचणी वाटतायत? नाही नाही, नक्कीच महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे निश्चितच विजयी होतील आणि चांगल्या 1 लाखाच्या वर फरकाने ते निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. याचं कारण की जी वोट बँक आहे, काँग्रेसची स्वतःची वोट बँक, शिवसेनेची म्हणजेच उद्धव ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस आप असेल आणि मित्रपक्ष जेवढे होते त्यांनी एका ताकदीने काम केलेलं आहे. इथं कुठं गट तटाचं हे आमची एकसंध काम करण्याची पद्धत राहिलेली आहे. त्याच्यामुळे नक्कीच आमचा विजय होईल इथे. मात्र याच मतदारसंघात भाजपानं जोरदार ताकद लावली होती. अमित शहा यांची सुद्धा सभा पार पडली, पंतप्रधान यांची, नंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांच्या सभा पार पडल्या. खास करून देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड ताकद या ठिकाणी लावली होती. अशा पार्श्वभूमीवर तुम्हाला ही विजय इतका सुकर वाटतोय? खरं जर ग्राउंड लेवलवर तुम्ही जर म्हणजे फिरले, जे काही लोक फिरले असतील तर त्यांना माहिती आहे की बीजेपीनी स्वतःची ताकद किती लावली आणि महाविकास आघाडीने किती लावली. आता तुम्ही जर इलेक्शनच्या दिवशी जर बघितलं, ग्रामीण भागामध्ये स्वतः मी फिरून आलो होतो, यांचे बूथवर लोक नव्हते काही ग्रामीण क्षेत्रामध्ये. हे कुठल्या बेसवर निवडून येते? यांची वोट बँक आहे तरी कोणती कॉन्करंट अशी? यांनी सांगावं की आमची हे कॉन्करंट वोट बँक आहे, या भरोशावर आमची सीट निवडून येईल, काहीतरी लागतो ना. मात्र ओमप्रकाशजी, नवनीत राणा या 2019 मध्ये जायंट किलर ठरल्या होत्या. त्यांनी आनंदराव अडसूळ यांचा पराभव केलेला होता. अशा वेळेस त्यांच्याकडे ती ताकद आहे मतं फिरवायची, हे आव्हान वाटत नाही का? ते बिलकुलच आव्हान वाटत नाही. त्याचं कारण असं की 2019 मध्ये ज्या निवडून आल्या होत्या त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बेसवर निवडून आलेल्या होत्या. ते स्वतःच्या बेसवर निवडून आलेल्या कॅन्डिडेट नाही आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी मताच्या फरकाने निवडून येणाऱ्या नवनीत राणा आहेत. 35,500 समथिंग मतांनी त्या निवडून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते सगळ्यात कमी मतांनी निवडून येणारी महाराष्ट्रातली पहिली सीट आहे. बरं, सुरेंद्रकडे जाऊया. आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, कारण जितू दुधाने यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. त्यामुळे ग्राउंड लेवलला नेमकं काय घडलं होतं हे आपले प्रतिनिधी सुरेंद्र यांच्याकडून समजून घेऊया. सुरेंद्र, एकीकडे नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू होते, त्यानंतर आनंदराव अडसूळ किती काम करतील हा प्रश्न आहे. सोबतच आनंदराज आंबेडकर हे सुद्धा रिंगणामध्ये आहेत. त्यामुळं नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये अनेक उमेदवार समोर होते किंवा मतांची विभागणी होईल असं संपूर्ण वातावरण होतं. ग्राउंड लेवलला नेमकं काय होतं? खरं जर बघितलं तर या ठिकाणी 4 उमेदवार जरी प्रमुख लढतीत दाखवले गेले तर खरं लढत जे आहे ते महाविकास आघाडी आणि महायुती या ठिकाणीच होती. कारण की आनंदराज आंबेडकर जे आहे ते यांनी सुरुवातीला या मतदारसंघातून माघार घेतली होती. पुन्हा त्यांनी वंचितनं पाठिंबा दिल्या कारणाने ते पुन्हा या मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक राहिले. आणि गेले 5 वर्षापासून आनंदराज आंबेडकर यांचं अमरावती मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचं काम नसल्या कारणाने स्थानिक मतदार जो आहे तो त्यांच्याविषयी या ठिकाणी नाराज होतात. आणि दुसरीकडे बघितलं तर बच्चू कडू यांनी प्रहार पक्षातर्फे दिनेश बुब यांना उमेदवारी दिली. मात्र दिनेश बुब यांचा मतदारसंघ जर बघितला बच्चू कडूंचा, तो केवळ मेळघाट हा मतदारसंघ आहे. मेळघाटमध्येच बच्चू कडू यांचे विद्यमान आमदार राजकुमार पटेल आहे, त्या ठिकाणी त्यांचा गट्टा वोटिंग आहे. केवळ एका मतदारसंघाच्या
मतदारावर या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून येणार नाही चित्र या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे दोन विद्यमान आमदार आणि विद्यमान खासदार यांच्यामध्ये या ठिकाणी प्रमुख लढत जी झाली. आणि दिनेश बुब सुरेंद्र, मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवतोय. जितू दुधाणे यांच्यापर्यंत आवाज पोहोचतोय. जितू, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? हा जितूजी, तुमच्याकरता 2-3 प्रश्न आहेत कारण तुमचा मध्ये आवाज गेला होता. मला एक सांगा, नवनीत राणा विरुद्ध अनेक उमेदवार समोर आहेत, अशा पार्श्वभूमीवर तुम्हाला नवनीत राणा यांचा विजय सुकर वाटतोय? जितूजी, आवाज पोहोचतोय? मला असं वाटतं विजय निश्चितच त्यांचा झालेला आहे, कारण एकंदरीतच अमरावती लोकसभा मतदारसंघात हो, माझा आवाज येतोय तुम्हाला? बोला बोला. हॅलो. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत आजचं चित्र बघितलं तर नवनीतताई राणा यांचा विजय हा निश्चित आहे. आणि अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या संपूर्ण मतदारांनी मागच्या 2019ला जो विश्वास टाकला, तोच विश्वास 2024ला देखील यावेळेला अमरावतीच्या मतदारांनी टाकलेला आहे. आणि 2024 मध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये निश्चित नवनीत राणा यांचा देखील केंद्रीय मंत्री म्हणून जी. मात्र यावेळेस आव्हान थोडं मोठं आहे कारण विरोधामध्ये बच्चू कडू गेलेले आहेत, सोबतच आनंदराव अडसूळ किती काम करतील हा प्रश्न आहे आणि आनंदराज आंबेडकर हे सुद्धा रिंगणामध्ये आहेत. त्यामुळे मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. अशा संपूर्ण राजकीय समीकरण असताना कितपत आव्हान वाटते तुम्हाला? नाही, बच्चू कडू यांचं आव्हान आमच्यासाठी कधीच नव्हतं, कारण बच्चू कडू हे जी बोला. बच्चू कडू यांचं आव्हान आमच्यासाठी कधीच नव्हतं, कारण बच्चू कडू हे महायुतीचाच घटक आहे. आपण गेल्या महिनाभरातल्या जर जाहिराती बघितल्या असतील ज्या महायुतीकडून टाकण्यात आलेल्या आहे, त्या सर्व जाहिरातींमध्ये बच्चू कडू यांचा महायुतीतील घटक पक्ष म्हणून त्यांचा समावेश आहे. आणि अमरावतीमध्ये त्यांचं आव्हान आमच्यासाठी कधीच नव्हतं. आणि राहिला बळवंत वानखडे काँग्रेसचा, तर काँग्रेसना वेळेवरती जो मतदारसंघ गेला अनेक वर्षापासून शिवसेनेला देण्यात आलाय, तो वेळेवरती काँग्रेसला दिला गेला. त्यामुळे त्यांचंही आव्हान आमच्यासाठी नव्हतं. मुळात ही पूर्ण निवडणूकच एकतर्फा झालेली आपल्याला बघायला मिळेल. आणि मतदारांचा जो विश्वास आहे तो नवनीतताई राणा यांच्यावर तर परिपूर्ण दिसून आला. आणि आता जे थोड्या वेळापूर्वी बोललोय की बूथवरती भाजपचे लोक नव्हते, मला असं वाटते 1-2 बूथवरती फिरले असतील कदाचित, त्यावेळेला त्यांना भाजपचे उमेदवार नवनीतताई राणा यांचे सर्व प्रतिनिधी त्या ठिकाणी होते. आता हे काहीतरी यांना इकडे पिकवावं लागतं 4 जून पर्यंत, त्याच्यामुळे मन को तसल्ली केली इनको कहना जाय. जी ठीक आहे. तर आपल्यासोबत महायुतीचे नेते जितू दुधाणे हे जोडले होते, सोबतच मवियाचे ओमप्रकाश झोड हे सुद्धा जोडले होते. त्यांनी त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे. आणि आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सुद्धा आपल्यासोबत होते, त्यांनी सुद्धा या मतदारसंघातील स्थानिक आढावा, ग्राउंड लेवलचा आढावा आपल्यासमोर मांडला. तिघांचेही धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल, केलेल्या चर्चेबद्दल. तर हवा महाराष्ट्राची कथा अमरावतीची या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.